वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर तिचा सासरा राजेंद्र आणि मोठा दीर सुशील फरार होते। सुरुवातीला एंडवेअरनं प्रवास करणाऱ्या हगवणे बाप बेट्यानं प्रवासादरम्यान वाहनं बदलली आणि पोलिसांना सहज माग काढता येऊ नये म्हणून राजेंद्र आणि सुशील वाहनं बदलत होते अशी माहिती मिळते। दरम्यान पोलिसांनी एंडेवर, बलेनो आणि थार या तिन्ही गाड्या जप्त केल्यात। यातील एंडेवर ही स्वतः हगवणेच्या मालकीची आहे, तर बलेनो ही मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची आहे, तर थार ही हगवणेच्या नातेवाईकाच्या मालकीची गाडी असल्याची माहिती आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे बाप लेक 18 मे पासून फरार होते। या काळात त्यांनी 3 गाड्या वापरल्या। पोलिसांनी त्या तिन्ही जप्त केल्यात। या गाड्या कुणाच्या नावावर आहेत आपण जाणून घेऊया। बलेनो गाडी हगवणे बापलेकांनी वापरलेली MH12SY1123 या नंबरची बलेनो गाडी ही आशिष शिंदे यांच्या मालकीची आहे। आशिष शिंदे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा आहे आणि तो मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष। तर पुढची गाडी आहे एंडेवर। हगवणे बापलेकांनी वापरलेली MH12SS3000 या नंबरची एंडेवर गाडी सुशील हगवणेच्याच नावावर आहे, पण पोलीस गाडीचा माग काढतील म्हणून त्यांनी ही गाडी फार काळ वापरलेली नाही। पुढची गाडी आहे थार। MH12WH0404 या नंबरची थार गाडी ही सुशील आणि राजेंद्र हगवणे यांनी वापरली। या गाडीच्या संकेत नरेश चोंधे यांच्या नावावरची आहे।